प्रसन्नता है, बड़ी प्रसन्नता पूर्ण। वाह वाह। श्लोक असलेला श्रीमद भागवत पुराण हा ग्रंथाचे 7 दिवसीय चिंतन आहे। पहा, आमचं आयुष्य, आमचे जीवन असंच चाललेलं आहे। माझी इच्छा आहे 7 दिवस या कथेमधून, कथा एक माध्यम आहे, कथा एक माध्यम आहे, परंतु आम्हाला खूप काही पाहिजे। सर्वांनी शुद्ध अंतःकरण करून कथा श्रवण करण्याच्या विनंती करतो। सर्वांनी शुद्ध अंतःकरणाने कथा श्रवण करावे। भागवतामध्ये 18,000 श्लोक व्यासांनी लिहिले। भागवत कथा 18,000 श्लोकांमध्ये व्यासांनी लिहिली, परंतु व्यासांनी त्या भागवत कथेचा प्रचार आणि प्रसार केला नाही। सच्चिदानंद रूपाय तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः, श्री कृष्णाय सत्य स्वरूप, चित स्वरूप आणि आनंद स्वरूप भगवान परमात्म्याचे चिंतन। भगवान परमात्म्याचे रूप कसे आहे? भगवान परमात्मा शास्त्र काय म्हणता? भगवान परमात्मा जर पाहायचे असेल तर कुठं पाहायचा? लोकवत्तू लीला कैवल्यम भागवतामध्ये भगवान परमात्म्यांनी ज्या लीला वर्णन केलेले आहे ते फक्त समाजाला आनंद देण्यासाठी केलेले आहे, बरोबर? कारण भगवंताने जी लीला केली त्या लीलेमध्ये त्याच्या व्यक्तिगत अहंकार नाही, वृत्तीचा कुठलाही अभिमान नाही, म्हणून व्यक्ती जे करतो ती अहंकार आहे आणि भगवंत जी करतो ती लीला आहे। आपण थोडं काय केलं का एवढं केलं, बरोबर? हा अहंकार आहे। भगवान करतो आणि लगेच मोडून टाकतो, करतो आणि लगेच मोडून टाकतो, करतो आणि लगेच मोडून टाकतो। सत्य स्वरूप, चिद्रूप आणि आनंद स्वरूप भगवान परमात्मा कसा आहे? तुम्ही सर्वांचे लक्ष माझ्याकडे, तुम्ही बरेच जण नवीन आहेत।
भगवान सत्य स्वरूप आहे. सत्य म्हणजे नेमकं काय? भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये व्यासदेवजी महाराजांनी वर्णन केलं मंगलाचरण लिहिताना. व्यासांनी रामाचे मंगलाचरण केलं नाही, व्यासांनी कृष्णाचे मंगलाचरण केलं नाही, व्यासांनी शिवाचे मंगलाचरण केलं नाही, व्यासांनी सत्याचे मंगलाचरण केले. सत्यम परम धीमहि. कारण मी जर रामाचे चिंतन केलं तर कृष्णाला मानणारा वर्ग कदाचित नाराज होईल. मी जर शिवाची आराधना केली तर रामाला मानणारा वर्ग कदाचित नाराज होईल. मी जर देवीची प्रार्थना केली तर कदाचित शैव आणि वैष्णव नाराज होतील, शाक्त प्रसन्न होतील. म्हणून व्यासांनी देवीची आराधना केली नाही, शिवाची आराधना केली नाही, कृष्णाची आराधना केली नाही. व्यासांनी आराधना केली सत्यम परम धीमहि. सत्य स्वरूप परमात्मा आहे. परमात्म्याच्या रूपाचे वर्णन आहे. भागवत ग्रंथामध्ये सर्वात पहिला श्लोक लिहिला सच्चिदानंद रूपा. सत्य म्हणजे काय हो? सत्य म्हणजे तुम्ही जे बोलता ते सत्य. सत्य म्हणजे मी जे सांगतो ते सत्य. सत्य काय? सत्यस्य योनिम. भागवतामध्ये सत्याची परिभाषा केलेली आहे. सत्यम वदश्यामि ऋतं वदश्यामि. सत्य काय आहे? आपल्या हिंदू धर्माच्या कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये सत्याला दुसरा पर्यायी शब्द नाही. सत्यासाठी दुसरा पर्यायी शब्द नाही. जसं पाण्यासाठी पर्यायी शब्द आहे जल, पर्याय शब्द आहे नीर, पर्याय शब्द आहे वाटर, परंतु सत्यासाठी पर्याय शब्द नाही. पैशासाठी शब्द आहे धन, संपदा, संपत्ती. पत्नीसाठी शब्द आहे पत्नी, भार्या, कामिनी. पतीसाठी शब्द आहे पतिदेव, यजमान. परंतु सत्यासाठी या धर्मामध्ये शब्द नाही. सत्यम परम धीमहि. व्यासजी महाराज भागवताची रचना करताना श्लोक लिहिला. भगवंताचे रूप आहे सत्य स्वरूप, चिद्रूप आणि आनंद. सत्य कळत नकळत प्रत्येकामध्ये स्थापित आहे. माझा आवाज सर्वांना समजतो ना? या सौंदांमुळे त्याच्यामुळे कोणाला तकलीफ नाही, सर्वांना समजतो. शेवटी सत्य जवळजवळ तुम्हा सर्वांमध्ये प्रगट रूपाने सर्वांमध्येच आहे. या मृत्यू लोकामध्ये भूभुवा जना स्वहा तपा महा सत्य तल वितल अतल महातल रसातल आणि पाताळ या 15ही लोकांमध्ये सत्य हे चराचरामध्ये व्यापक आहे. कसं आहे पहा. तुम्ही बसले, श्वास चाललेला आहे, हवा चाललेली आहे. ती तुम्हाला सर्वांना व्यापक आहे की नाही? ती कोणा एकासाठी नाही, ती व्यापक आहे. त्याला कोणी शोधता येईल का? पाहता येईल का? हवा पाहता येईल तुम्हाला? हवेला धरता येईल तुम्हाला? नाही धरता येणार, शोधता येणार नाही, धरता येणार नाही, पाहता येणार का? पाहता येईल. चित्तघन, सत्घन जो सर्वांमध्ये व्याप्त आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम वायातून दुर्गमन झाले. हरी एक आहे, तो आत्मस्वरूप आहे. तो पंचमहाभूतांपासून बनलेला बी आहे, पंचमहाभूतांवर स्थिरावलेलाही आहे. जीव शिव सम वायातून दुर्गमन झाले. तो जीव आणि शिव दोघांमध्ये सम आहे. पहिला तर प्रश्न महाराज आम्हाला जीव आणि शिव काय आहे तेच कळत नाही. बरोबर? आपण म्हणतो की हरिपाठात एक हरी आत्मा जीव शिव सम म्हणतो ना. तुमच्या बनलेलं हे जे जड पिंड आहे हे पंचमहाभूतांची देण आहे. आकाशापासून तुमच्या शरीराची पोकळी निर्माण झाली.
पृथ्वीपासून तुमचे मांस तयार झाले, पाण्यापासून तुमचे रक्त तयार झाले, सूर्यापासून तुमच्या जठर भडकलं, पंचमहाभूतांपासून शरीर बनलं आणि त्या शरीराला जिवंत चालवण्यासाठी त्याच पंचमहाभूतांची गरज आहे. त्या पंचमहाभूतांशिवाय तुमचे शरीर मृत आहे. वायूने तुमचा साथ सोडून दिला, तुम्ही मेले. बरोबर. प्रकाशाने तुमच्या संग सोडून दिला, तुम्ही मेले. माझ्या राजांनो, माझ्या बापांनो, माझ्या अमृताच्या पुत्रांनो, 3 तासामध्ये श्रीमद भागवत कथा करायची आणि ते बी नाचून नाचून कुठे झाक्या बनवान कुठं. पूर्वी वेळ कुठं आपल्याकडे, आपल्याकडे वेळ नाही. आता 7 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे चिंतन फक्त मी सांगेन, मी तुम्ही ऐकाल, एवढं चिंतन होईल, बाकी दुसरं काही होणार नाही. व्यासांनी लिहिलं, परमात्मा सत्य आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. आता आनंदाचा जर विचार केला तर आनंद जर व्यक्तीपुरता मर्यादित असेल, आनंद जर वस्तूमध्ये असेल, तर मग समजा एखाद्या वस्तूमध्ये जर आनंद आहे तर रस्त्याने चाललेला नागवा फकीर आहे. ज्या साधूच्या अंगावर कपडे नाही, तो साधू एका झाडाच्या सावलीखाली बसून मस्त हसायला, खेळायला, बोलायला, त्याच्याकडे कुठलीही वस्तू नाही तरी तो आनंदात आहे. बरोबर. जर तो कुठल्याही वस्तू विना आनंद प्राप्त करू शकतो आणि आपल्याकडे सर्व वस्तू हजर असून आपण आनंद प्राप्त करू शकत नाही, याचा अर्थ विचार करा, आनंद वस्तूमध्ये आहे का आनंद व्यक्तीमध्ये आहे? परमात्माच्या स्वरूपाचे वर्णन करताना सत्य तुमच्यामध्ये आहे, चित्तशुद्धी तुमच्यामध्ये आहे आणि आनंद तुमच्यामध्ये आहे. म्हणून या श्लोकाचा मतितार्थ जर शोधायचा असेल तर तो मतितार्थ फक्त एवढाच आहे की तुम्ही जोपर्यंत स्वतःला समजणार नाही तोपर्यंत तुमच्या समोर कितीही पुराण मी वाचलं तर तुम्हाला त्याचा अर्थ काही कळणार नाही. भागवताची कथा नुसत्या कृष्णाच्या गोष्टी नाही. भागवताच्या कथेमधून मोठमोठ्या विद्वानांची परीक्षा होते. विद्वानाची पारख करायची असेल तर भागवत कथा व्यक्त केली जाते, भागवताचे चिंतन मंथन केलं जातं. तेव्हा कळतं हा विद्वान आहे का मूर्ख आहे. भगवान प्रोक्तः इति भागवता. भगवान परमात्माने ज्याच्यामध्ये आपल्या प्रत्यक्ष लीलांचे दर्शन केलेले आहे, 10वा स्कंद स्वतः शुकदेवाच्या मुखातनं स्वतः कथन केलेला आहे. म्हणून सत्य, चिद्रूप आणि आनंद स्वरूप हे सर्व सत्य तुमच्यात आहे, चित्तशुद्धी तुमच्यात आहे, आनंद तुमच्यात आहे. पण तुम्ही तुमचा आनंद सोडून तुम्ही याच्या त्याच्या आनंद शोधत फिरता. त्याची घड्याळ चांगली आहे, त्याचे कपडे चांगले आहेत, याची वस्तू चांगली आहे, त्याचा मोबाईल चांगला आहे, याच्या हे चांगलं. तुम्ही दुसऱ्याच्या वस्तू पाहण्यामध्ये आनंद शोधता आणि स्वतःचा आनंद नष्ट करून टाकता. तुम्ही दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःला दुःखी करून घेता, परंतु तुम्ही स्वतःचे सुख कधी शोधत नाही. माझ्या बापांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या अमृताच्या पुत्रांनो, तुम्ही ज्याच्याकडे पाहून दुःखी होता, तुम्ही विचार करा, तुमच्यापेक्षा कितीतरी अब्जो लोक तुमच्यापेक्षा गरीब अवस्थेमध्ये पडलेले आहेत. त्या गरिबांना पाहून जर तुम्हाला वाटलं की या गरिबांपेक्षा देवाने मला किती चांगलं ठेवलेलं आहे तर तुम्हाला सुख नक्कीच. पण तुम्ही कायम तुमच्यापेक्षा मान्यवरांना पाहता म्हणून. भागवताच्या या पहिल्या श्लोकामधून चिंतन केलं. भागवताचे महत्व आता 7 दिवस बाबा तुम्ही आम्हाला हा ग्रंथ ऐकवणार आहे. या ग्रंथाचे वर्णन काय हो, या महत्व काय आहे. आताच आमच्या गावामध्ये भागवत झालं, आता पुन्हा दुसरं भागवत झालं. भागवत तर रोज चालले बाबा, ही भागवत कथा रोज चालू आहे.
पण याचे महत्व काय आहे? भागवताचे महत्व काय आहे? हे पहा, तुम्ही सर्व सभेमध्ये बसलेले आहेत, तुम्ही सर्व बसलेले आहेत आणि एखादा मान्यवर माणूस तुमच्याकडे आला. आता त्या माणसाची तुमची काही ओळखच नाही, तर तुम्ही त्या माणसाला महत्व द्याल का? याला अशी भक्कळ माणसं आहे, बरोबर, तुम्ही आपल्या धुंदीमध्ये. पण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की बाबा हे आमचे आमचे मान्यवर महाराज आहेत, हे आमचे आमचे आचार्य आहेत, आणि जेव्हा कुठे त्यांच्या कथा कीर्तनात तुम्ही नाव ऐकलेलं असेल ते आले, तर तुम्हाला ऑटोमॅटिक त्यांना आदर सन्मान देऊ वाटतो, बरोबर. पण ज्याला कधी ऐकलंच नाही, ज्याला कधी पाहिलंच नाही, तशा व्यक्तीबद्दल महत्व वाटतं का? तशा व्यक्तीबद्दल काही महत्व वाटत नाही. भागवत नेमकं काय आहे? म्हणून त्या भागवताचे महत्व पटवण्यासाठी व्यासदेवजी महाराजांनी भागवताचे महत्व वर्णिले. भागवतामध्ये उत्कृष्ट राजधर्म आहे, भागवतामध्ये उत्कृष्ट स्त्रीधर्माचे वर्णन आहे, भागवतामध्ये उत्कृष्ट पुरुष धर्माचे वर्णन आहे. भागवतामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर भागवतामध्ये जीवनाचे दिव्य तत्वज्ञान आहे. आणि या भागवत ग्रंथाला जर तुम्ही निरखून पाहिलं तर सर्वात पहिला हा भागवत ग्रंथ तुमच्या समोर तुमच्या आईना आहे. आईना काय आहे? आरसा आहे, आरसा. कारण तुम्ही जसे आहेत तसा हा भागवत ग्रंथ तुम्हाला बनवतो, तुम्हाला सांगतो. आरशासमोर जर तुम्ही उभे राहिले आणि तुमच्या कोंडाला जर इथं काळा डाग पडलेला आहे, तर आरसा सांगेल का? डाग लपवेल का आरसा? आरशासमोर उभं राहिल्यानंतर जसं हे तसं दाखवेलच, बरोबर, दाखवेल की नाही? हा बरं, मी सांगेल नाही बाबा तुझं तोंड चांगलं आहे, परंतु आरसा नाही सांगणार. आरसा तू जसा आहे तसा आरसा. गुरु जीवनामध्ये आरसा असतो, आरसा. तुम्ही जसे आहेत तो तसाच तुम्हाला सांगेल. तुम्ही कितीही बनवा करा, तुम्ही जसे आहेत तो तसाच तुम्हाला सांगेल. तुमच्या चेहऱ्यावर डाग पडलेला आहे, तो तुमचा डाग तुम्हाला स्वतःलाच पुसायला लावेल, तो नाही पुसून देणार. आरशासमोर उभे राहिले, रोज स्वतःच्या चेहऱ्याला पुसायले, पण चेहरा भुरा दिसायला. पण कधीतरी त्या आरशावर बी फटक मारून पहा, चेहरा स्वच्छ दिसेल. दिसेल की नाही? स्वतःचा सजवण्याच्या नादामध्ये आरशावरची घाण तुम्ही साफ करत नाही. माझ्या बापांनो, भागवत ग्रंथ तुमच्या जीवनातला आरसा आहे. हे दिव्य तत्वज्ञान 88,000 साधू संत आहेत, त्यांचे ब्रह्मसत्र चाललेलं आहे. सत्र आणि यज्ञ याच्यात फरक असतो. ज्याच्यामध्ये यजमान स्वतंत्र आहे तो यज्ञ होतो, आणि ज्याच्यामध्ये यजमान सर्व असतात ते सत्र असतं. म्हणून नैमिष अरण्यामध्ये 88,000 साधू संतांचे ब्रह्मसत्र चाललेलं आहे. आणि त्या ब्रह्मसत्रामध्ये सुतजी नावाचे एक दिव्य संतांचे आगमन झालेलं आहे. संतांचे आगमन झाल्यानंतर माणसं आदर देतात ना, आपण आदर प्रणाम करतो ना. म्हणून 88,000 संतांच्या ब्रह्मसत्रामध्ये सुतजी महाराजांच्या आगमन झाले. अठ्ठ्याऐंशी 88,000 संतांनी सुतजींना पाहिलं आणि उठून प्रणाम केला. आई महाराज, हे गुरुदेव, हमारा अहोभाग्य है कि हमारी सभा में आप जैसे दिव्य पुरुष पधारे. सर्व साधू संतांनी उठून सुतांचे स्वागत केलं. सुतजी महाराजांनी सर्वांना साधुवाद दिला. आता सर्व शौनक 88,000 शौनक
आणि सुतजी गंगेच्या काठावर बसले. आता शौनकांनी सुतजींना प्रश्न केला, अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य सम सुताक्षाहं कथा मम कर्ण हे महाराज, आम्ही आतापर्यंत अनेक ज्ञान ऐकत फिरायलो. आम्ही अज्ञान आहेत आणि या अंधकारमय आमच्या सभेमध्ये तुमच्यासारख्या प्रकाशपूर्ण दिव्य पुरुषाचे आगमन झालं. आम्ही धन्य आहे. पण आमची विनंती आहे तुम्हाला, आम्ही आतापर्यंत जे ज्ञान ऐकलं त्या ज्ञानाचा जो अर्थ आणि जो सार आहे तो सार आम्हाला समजा. कारण ज्ञान शब्दांमध्ये नाही, ज्ञान अनुभवामध्ये आहे. आता आपण न जाणे कितीतरी रोज कथा ऐकतो, रोज कथा बोलतो. तुम्ही बी रोज वाजवता. कथा ऐकणं वेगळे, कथा बोलणे वेगळे आणि कथा पचवणे वेगळं आहे. बोलायला तर काय पटपट पटपट मी पोपटावानी बोलत नाही, परंतु बोलणं आणि जगणं याच्यातला विरोधाभास किती आहे. म्हणून हे महाराज, आम्ही आतापर्यंत शब्दांचं ज्ञान ऐकलं, आम्ही माहित्या ऐकल्या. पुराण असं आहे, पुराण तसं आहे, ब्रह्म असा आहे, इंद्र असा आहे, या गोष्टी आम्ही ऐकल्या, परंतु आम्हाला प्रत्यक्ष अनुभव काहीच नाही. जसं तुम्ही रोज मंदिरांनी पूजा करता, रोज घंटी हलवतो आपण, पण कधी आम्हाला देव काळा पिवळा कळतो का? अजिबात नाही. लबाड बोलणार, मला हे स्वप्न पडलं, मला ते स्वप्न पडलं, मला असा देव दिसला. लबाड, साप लबाड. देव काय स्वप्नात यायची गोष्ट आहे होय? अरे तो तुमच्या जवळ आहे, परमात्मा तुमच्या सोबत आहे, फक्त त्याला जाणायचा विषय आहे. मी जर तुम्हाला विचारलं देवाला कोण कोण मानतं, वरती बोट करा बरं, कोण कोण मानतो देवाला? कोणीच मानत नाही. अरे एक गिरी महाराज केला बाबा, 2, 3, 4 अजून बायांमध्ये. बर बर, एवढ्या देवाला मानतात. आता देवा म्हणजे ज्यांच्या हात वरती नाही ते सर्व देवाला मानत नाही. आता वरती बोट करा बरं, देवाला न मानणारे कोण कोण आहेत? वरती बोट करा. अरे तुम्ही तर असे येत राहो, तुम्हाला हा म्हणावं का नाही म्हणावं पंचायत पडायची. म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःवर बी कॉन्फिडन्स नाही. तुम्ही कोणत्या विचाराशी एकरूप आहेत, तुम्हाला तुमच्या विचारावर सुद्धा विश्वास नाही. तुम्ही धार्मिक आहेत का नास्तिक आहेत हे बी माहिती नाही. एक लक्षात ठेवा, जो नास्तिक आहे कदाचित तो धार्मिक बनू शकेल, पण धार्मिक जर नास्तिक असला तर तो आयुष्यामध्ये कधीच धार्मिक बनणार नाही. हरे राम 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 हरे हरे. Hare
भागवत कथेमध्ये ज्ञानाच्या परिपाठ आहे, बुद्धीच्या परिपाठ आहे, नास्तिकाच्या परिपाठ आहे, आस्तिकाच्या परिपाठ आहे. श्रीमद भागवत कथा ही माणसाला अभय बनवण्यासाठी आहे. भागवत कथेमधून मनुष्य अभय बनतो, निर्भीड बनतो. कारण शुकदेवजी परीक्षितीला निर्भीड बनवतात. परीक्षितीच्या समोर मृत्यू समोर आहे, परीक्षितीच्या समोर मृत्यू आहे.
आता परीक्षितीला भीती वाटत, कारण मी 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण केली. का? कारण भागवत कथा ही माणसाला अभय बनवते, भागवत कथा माणसाला निडर बनवते. भागवत कथेतनं धनाची शुद्धी आहे, भागवत कथेतनं मनाची शुद्धी आहे, भागवत कथेतनं चित्ताची शुद्धी आहे, भागवत कथेतनं आत्मशुद्धी आहे. साधू संत 88,000 बसलेले आहेत आणि 88,000 साधू संतांनी सुतांना प्रश्न केला. सूतजी म्हणाले की हे राजांना, तुम्हाला मी अशी कथा ऐकवेल, वास्तविक मी जे सांगणार आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, बरोबर? पाहता मी भागवत कथा जी सांगेल हे तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. यदि हस्ति तदन्येत्रं यन्यहस्तेन मी जी कथा सांगणार आहे त्या कथेमध्ये जो सार आहे तो सार अन्य कुठल्याही ग्रंथात नाही. हा सारयुक्त कथा मी तुम्हाला सांगेन, पण त्या कथा सांगण्यासाठी, ती कथा श्रवण करण्यासाठी एक अट आहे. आणि ती अट कोणती आहे? ती अट कोणती आहे? तुका म्हणे चित्त करारे तेने हा गोपाळ. ही अट आहे. अट तुम्हाला भागवताला दान दक्षिणा द्यावी लागेल ही अट नाही, भागवताच्या पोथीची पूजा करावी लागेल ही अट नाही, वक्त्याला काही द्यावं लागेल ही अट ही नाही, नवे कपडे घालून यावे लागतील ही अट नाही, जुने कपडे असतील ही अट नाही. अट ही आहे तुझ्या चित्ताची शुद्धी. अरे हे पोरांना काहीतरी बाहेर काय कालवा चालवला? हे इकडे थांबा, बच्चा तिकडे थांबा रे. उद्यापर्यंत आपली जी कथा, आज मला सूचना करायच्या, आज पहिला दिवस आहे ना, आज आपल्याला शुकदेवाचे आगमन करायचं होतं, परंतु पहिला दिवस कथा संपायच्या वेळेला सुरुवात झाली तरी मी तासभर बोलायचा प्रयत्न करतो. पण 7 दिवसीय कार्यक्रमाची आज सुरुवात आहे, म्हणून 7 दिवसाच्या नियोजनाची तुम्हाला सूचना करणं गरजेचे आहे. तरी सुद्धा उद्या आपली कथा शक्यतो कपिल आणि देवहूती यांच्या संवादापर्यंत, ज्याला भारत देशाच्या साधूंनी कपिल गीता म्हणून संबोधन केलं. या देशामध्ये 5 गीता आहेत. अनुसयेने सांगितलेली सीतेला अनुसया गीता, रामाने विभीषणाला सांगितली रामगीता, गुह्यकाने निषादनाने लक्ष्मणाला सांगितली ती लक्ष्मण गीता, आणि कपिलजीने आपल्या स्वतःच्या मातेला सांगितले ती कपिल गीता. शिष्यस्तेहम शाधीमात्मा प्रपन्न. हो, कपिलने आपल्या आईला जी गीता सांगितली, भक्ती योग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, राजयोग सांगितला, समाधीचे लक्षण सांगितले, अष्टांग योग सांगितला. उद्या आपली कथा तिथपर्यंत पोहोचेल, नक्की पोहोचेल. कारण आपल्या कथेमधून जास्त दुसरा विषय नसल्यामुळे उद्या आपली कथा कपिल आख्यानपर्यंत पोहोचेल. आणि 4थ्या दिवशी कथेच्या शेवटी कृष्णाचे जन्मोत्सव करून आपण 5व्या दिवशी नंद महोत्सव करणार आहोत, बरोबर? असा कथेचा क्रम राहणार आहे. पण तरी मी रोज तुम्हाला दैनंदिन सूचना करेल. उद्यासाठी आता सर्व आज नवीन आहेत. उद्यापासून कथा बरोबर 10 वाजता सुरुवात होईल. तुम्हा सर्वांना सूचना आहे, भोजन नाश्ता काय करायचा तुम्ही सर्वांनी बरोबर 10ला, म्हणजे 10ला मी व्यासपीठवर येईल, तुम्ही असो नसो. उद्या माझ्या आधी कथेच्या मंडपामध्ये किती लोक येतील वरती बोट करा. माझ्या आधी
पहा, मला वचन द्यायले तुम्ही माझ्या आधी पुन्हा एकदा, आणि तुम्हा सर्वांना सूचना आहे, भागवत कथा आपण ऐकायलो, एखाद्या वक्ता सांगत असेल ते वेगळं, आणि जेव्हा ही कथा प्रत्यक्ष आपले गुरु सांगतात ते वेगळे. म्हणून इथं बरेच जण माझे शिष्य आहेत. त्या सर्व शिष्यांना माझी विनंती आहे, ती कदाचित माझ्या महायज्ञाचा संकल्प रहित झाला, तो संकल्प ही याच्यासाठी रहित झाला की माझा अहंकार जरा फोपावला होता, असं मला वाटतं. मला वाटतं की मी 17 यज्ञ करून टाकले, मी असलं, आणि देवाने सांगितलं की तुला बराच अहंकार झाला, थांब आता होऊ देतो का पहा. म्हणून कदाचित जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे अर्जुन, स्वतःचे दोष तू पहा. जोपर्यंत स्वतःचे दोष पाहणार नाही तोपर्यंत तू पुढच्या रस्त्याला यशस्वी होणार नाही. म्हणून कदाचित तो माझा दोष होता. तुमच्यामध्ये उद्या चालून पुन्हा मी कथा करेल. म्हणून माझ्या शिष्यांना सूचना आहे की आपल्या गुरुच्या मुखातून शेवटची कथा आपण ऐकावी. मी करेल बाहेर कुठे, पण इथं नियोजन होईल. आयुष्य राहील तर बाहेर नक्की होईल. म्हणून जास्तीत जास्त त्याला मला त्या कथेवर भर द्यायचा नाही, मला तुमच्या जीवनावर शिक्का मारायचा आहे. कथा तर रोज चाललेली आहे. ज्या कथेमधून जीवनाची व्यथा संपणार नाही ती कथा साक्षात ब्रह्मदेव सांगत असला तरी ती कथा काही अर्थपूर्ण नाही. ही कथा दिंडीचे स्वागत आहे. बाहेरगावची दिंडी आहे. ती कथा प्रत्यक्ष ब्रह्मदेव सांगत असेल. पहा, दिंडीला पाहून मी विचलित झाले. अरे 7 दिवस बिना अन्न पाण्याचा बसलेला आहे परीक्षित. आता गुरुदेव म्हणता, परीक्षित तुला भूक लागली असेल तर खा. नाही गुरुदेव, ज्या भूकसाठी मी हे पाप केलं ती भूक आता माझ्या जवळ बी नाही, तिची आठवण बी नाही. आणि आम्ही थोडं वाजवलं विचली. ही आहे आमची एकाग्रता. आमची एकाग्रता अशी आहे, तुमच्यापेक्षा थोडा आवडीचा विषय तुमचा आहे तोपर्यंत वाह वाह वाह. थोडा तुमच्या आवडीचा दुसरा विषय बदलला, पहिला विषय सुटायला वेळ लागत नाही. बरोबर? एवढे आपण विचलित. पाऊल टाकता टाकता आपली बुद्धी बदलते. पाऊल टाकता टाकता आपला निर्णय बदलतो. पाऊल टाकल्या टाकल्या दिशा बदलते. आम्ही काय अध्यात्माच्या उत्थानाला कसं उद्या बोलेल, उद्या बोलेल, पण उद्यापासून समाज वाढेल. बरोबर? उद्यापासून समाज वाढेल. शेवटच्या दिवशी तुम्हा सर्वांना बोलतो व्यासपीठावरून, शेवटच्या दिवशी 12 ते 15,000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था तुम्हाला करायची. इथं रोज माझ्या मातांना सूचना आहे, तुमच्यामुळे माझ्या मानसिकतेला त्रास होईल. वेळोवेळी तिकडे माझ्याकडे दर्शनाला येण्याचे काही कारण नाही. मातांनो, कोणाकोणाला समजलं वरती वोट करा बरं. ज्या दिवशी मी कथेवरून मी तुमच्यासाठी 1-2 दिवस नक्की दर्शनाला ठेवणार आहे, त्या दिवशी दर्शन. कोणी वेळोवेळी तिकडे येऊ नका. मी दिवसभर बोलतून तिकडे बोलून आचार्यांकडे बोलून थकून जातो. कोणी माझ्याजवळ तिथे येऊन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. आलं लक्षात? आपण शहाणे सुरते माणसं असतो, पण आपणच येण्यासारखं वागतो. माझ्या बापांना गुरुची किती काळजी घेतली जाते, परंतु काही वर्ग असा आहे तो गुरुला बोलून बोलूनच त्याला आयुष्य संपवून टाकलं. गुरुचे बोलणं जेव्हा शिष्याच्या जीवनामध्ये व्यर्थ होतं त्यावेळेला तो शिष्य पूर्णपणे अधर्माच्या रस्त्यावर चालला जातो. त्याचे उदाहरण आहेत माझ्याकडे त्याचे उदाहरण आहेत.
गुरु जेव्हाही बोलतो त्या प्रत्येक बोलण्यामधून तुमचे हित आहे म्हणूनच तो बोलतो. कदाचित ते तुम्हाला पटलं नसेल, आवडत नसेल, तुमच्या अहंकाराला चोट बसत असेल, परंतु त्याच्या प्रत्येक बोलण्यामधून हित तुमचेच असेल. पहा, मी आमचे नाथसिंह देशमुख आहे. मी काय काय वाटवतो, काय काय बोलतो, नाही तर खाली पाहून हसणार. याचा अर्थ पुन्हा चूक नाही करणार. पहा, मी एके दिवशी ते आमचे मुख्य साहेबाला काय किती बोललो, किती रागवलो, पुढं खाली मान घालून हसणार. हे जीवनामध्ये आज जरी व्यावहारिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या आज जरी तुम्ही पतनाच्या दिशेला असाल, तरी उद्याच्या दिवस तुमच्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या सोन्याच्या नक्की आहे. हे माझे व्यासपीठ बोलतात. गुरुला फक्त देण्या घेण्याने खुश करू नका. तो लाचार असेल जो तुमच्या देण्या घेण्याने खुश होईल, तो संत नसेल किंवा गुरुही नसेल. गुरु काय दक्षिणाने खुश होतो? गुरु दान केल्याने खुश होतो. कथा वक्ता, भागवत कथा ही परमहंसांची संहिता आहे. याच्यामध्ये परमहंस याला वक्त शुकाने सांगितली, व्यासांनी नाही. बरोबर? कारण व्यास लोभी आहे, व्यास गृहस्थी आहे. भागवत कथा तर विरक्त मनुष्य संगे, म्हणून तिला परमहंस संहिता.